गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा पुढचा पार्ट आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा. इलेक्ट्रोकेमिकल सेल. दोन टाईपचे सेल्स असतात, इलेक्ट्रोलिटिक सेल आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल. मग इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय? इलेक्ट्रोकेमिकल सेल अँड इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आर यूज टू कन्वर्ट chemical energy into electrical energy, and electrolytic cell are used to convert electrical energy into chemical energy. Definitionच आहे, the cell in which electrochemical cell, the cell in which chemical energy is converted into electrical energy, it is known as electrochemical cell. That is galvanic cell. Galvanic cell or voltaic cell. Electrochemical cells are galvanic cell or voltaic cell. So explain electrochemical cell. An electrochemical cell consists of two metal plates. Electrochemical cell मध्ये दोन metal plates असतात, or carbon rods or graphite rods. Electrochemical cell consists of two metal plates or carbon rods or graphite rods. These electronic conductors are deep into an electrolytic or ionic conductors. हे इलेक्ट्रॉनिक कार्बन रॉड, मेटॅलिक प्लेट्स हे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आहेत. कॉपर प्लेट्स, कार्बनची प्लेट, ग्रॅफाइट रॉड, these are electronic conductors. So these electronic conductors are deep into an electrolytic or ionic conductors. The chemical reactions occurring in electrochemical cells involves transfer of electrons from one species to other. या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात, the chemical reactions occurring in electrochemical cells involves transfer of electrons from one species to the other. It is redox reaction. Electron एका species कडून दुसऱ्या species कडे गेले. One species undergoes oxidation and other species undergoes reduction. So that is redox reaction. In electrochemical cell, reactions are oxidations and reductions half reaction. The oxidation half reaction occurs at one electrode and reduction half reactions occurs at other electrode. एका इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होत असेल तर दुसऱ्या इलेक्ट्रोडवरती कुठली रिॲक्शन होईल? रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर ऑक्सिडेशन होईल आणि त्या इलेक्ट्रॉनने इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर रिडक्शन होईल. सो ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऑकर्स ॲट वन इलेक्ट्रोड अँड द रिडक्शन हाफ रिॲक्शन ऑकर्स ॲट अदर इलेक्ट्रोड. द नेट सेल रिॲक्शन, द नेट सेल इज द सम ऑफ, नेट सेल रिॲक्शन कशी येईल? समेशन ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन. The net cell reaction is the sum of these two half reactions. There are two types of electrochemical cells, electrolytic cell and second one galvanic or voltaic cell. Electrochemical cell दोन टाईपचे आहेत, इलेक्ट्रोलिटिक सेल अँड गॅल्व्हनिक सेल. मग इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय? सुरुवातीलाच सांगितलं मी, the cell in which electrical energy is converted into chemical energy. It is known as electrolytic cell. Electrical energy is converted into chemical energy. It is known as electrolytic cell. And what is galvanic cell or voltaic cell? The cell in which chemical energy is converted into electrical energy. Chemical reactions are used to bring about electricity. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी ज्यामध्ये जनरेट होते त्याला म्हणतात गॅल्व्हनिक सेल. फॉर एक्झाम्पल इन्व्हर्टर, सगळ्यांनाच माहिती आहे. इन्व्हर्टर आपल्याला पुढे बघायचं, कन्स्ट्रक्शन बघायचं. आपल्या या लेसनमध्ये ड्राय सेल आहे, एव्हरेडी बॅटरी ड्राय सेल, बरोबर आहे. ड्युरासेल आत्ता नवीन आले, जास्त कॅपॅसिटीवाला सेल ड्युरासेल. कॅडमियम सेल वॉचमध्ये, बरोबर आहे ना. कॅल्क्युलेटरमध्ये, कॉम्प्युटरमध्ये कॅडमियम लिथियम सेल यूज केला जातो. मग ड्राय सेल एकदा यूज केला का त्याला परत यूज करू शकत नाही, कारण तो परत रिचार्ज होत नाही. पण मोबाईलची बॅटरी रिचार्जेबल आहे. मग गॅल्व्हनिक सेल, व्होल्टाइक सेल काही रिव्हर्सिबल असतात, काही इरिव्हर्सिबल असतात. मग ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याला म्हणतात गॅल्व्हनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल. पण ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? केमिकल एनर्जीमध्ये, त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिटिक सेल. आपल्याला बघायचं पहिलं, व्हॉट आर इलेक्ट्रोड्स? इलेक्ट्रोड म्हणजे कॅथोड आणि ॲनोड, ह्याला म्हणतात इलेक्ट्रोड्स. कॅथोड म्हणजे जिथे रिडक्शन होतं त्याला म्हणतात कॅथोड, आणि ज्या इलेक्ट्रोडवरती, ज्या मेटल प्लेटवरती ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणतात ॲनोड. सो व्हॉट आर इलेक्ट्रोड्स? इलेक्ट्रोड्स आर द सरफेस ऑन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन टेक प्लेस. जिथे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन होतात, ज्या सरफेसवरती ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन होतात त्याला म्हणतात इलेक्ट्रोड्स.
मग इनर्ट इलेक्ट्रोड सुद्धा आहे. इनर्ट इलेक्ट्रोड, द इलेक्ट्रोड विच डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन आर नोन ॲज इनर्ट इलेक्ट्रोड. प्लॅटिनम हा इनर्ट इलेक्ट्रोड आहे. तो रिॲक्शन पूर्ण करण्यासाठी हेल्प करतो पण केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. इनर्ट इलेक्ट्रोड मीन्स द इलेक्ट्रोड विच डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन आर नोन ॲज इनर्ट इलेक्ट्रोड. So electrodes are the surface on which oxidation and reduction of reaction take place. They may or may not participate in the chemical reaction. मग काही इलेक्ट्रोड असे आहेत जे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, मग काही इलेक्ट्रोड असे आहेत जे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. म्हणून they may or may not participate in the chemical reaction. What are inert electrode? आता सांगितलं the electrode which do not take part in chemical reaction, it is known as inert electrode. आता कॅथोड आणि ॲनोडची डेफिनेशन. कॅथोड म्हणजे काय? जिथे रिडक्शन होतं त्याला म्हणतात कॅथोड आणि ज्या सरफेसवरती ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणतात ॲनोड. ओके, सो कॅथोड इट इज अन इलेक्ट्रोड ॲट विच रिडक्शन टेक प्लेस. ॲट धिस इलेक्ट्रोड द स्पेस इज अंडरगोईंग रिडक्शन बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲट दिस इलेक्ट्रोड द स्पेस इज अंडरगोईंग रिडक्शन बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. Species undergoing reduction gains electrons. And anode, it is an electrode at which oxidation takes place. At this electrode the species undergoing oxidation losses electrons. रिडक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन गेन्स केल्यानंतर रिडक्शन होतं आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर ऑक्सिडेशन होतं. सो दॅट इज कॅथोड. म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे, ज्या इलेक्ट्रोडवरती रिडक्शन होतं त्याला म्हणतात कॅथोड आणि ज्या इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणतात ॲनोड. लक्षात, ऑक्सिडेशन मीन्स ॲनोड आणि रिडक्शन मीन्स कॅथोड. ओके, नाव इलेक्ट्रोलिटिक सेल. डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रोलिटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल, व्होल्टाइक सेल. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. गॅल्व्हॅनिक सेल अँड इलेक्ट्रोलिटिक सेल. मगाशी मी सांगितलं इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणजे काय? केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये कॅथोडवरती नेगेटिव्ह चार्ज असतो आणि ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. कॅथोडवरती कुठला चार्ज असतो? इलेक्ट्रोलिटिक सेलचं सांगतोय. मग इथे लिहिले तेच बघूया आपण, मी सांगण्यापेक्षा मग इथे ते स्विच ऑफ होतो. इन इलेक्ट्रोलिटिक सेल a non-spontaneous reaction is forced to occurs by passing direct current from an external source into the solution. एक्सटर्नल सोर्समधून डायरेक्ट करंट कशामध्ये पास केला होतो? सोल्युशनमध्ये पास केला होतो. कशामध्ये? इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये. आणि नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन होते. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन होते आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये इन्व्हर्टरमध्ये स्पॉन्टॅनियस रिॲक्शन होते आणि स्पॉन्टॅनियस रिॲक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पहिला पॉईंट काय आहे? इन इलेक्ट्रोलिटिक सेल अ नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन इज फोर्स्ड. Non-spontaneous reaction is forced to occurs by passing a direct current from an external source into the solution. External नाही लिहिलं तरी चालेल. Non-spontaneous reaction is forced to occurs by passing a direct current from an external source into the solution. And in galvanic cell, that is voltaic cell, a spontaneous chemical reaction produces electricity. स्पॉन्टॅनियस केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर काय प्रोड्यूस होते? इलेक्ट्रिसिटी. सेकंड पॉईंट, इन दिस सेल्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. बरोबर आहे. आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये इन दिस सेल्स केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. थर्ड पॉईंट, ॲनोड ऑफ इलेक्ट्रोलिटिक सेल इज पॉझिटिव्ह. ॲनोडवरती कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह. मग कॅथोडवरती नेगेटिव्ह. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोडवरती नेगेटिव्ह चार्ज. मग इथे उलटं, इन गॅल्व्हॅनिक सेल anode of galvanic cell is negative and cathode of galvanic cell is positive. Very simple. चारही पॉईंट सिंपल आहेत. नाव एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टेन सोडियम क्लोराईड. 10th स्टँडर्डला सुद्धा पाहिलं असेल. सोडियम क्लोराईडमध्ये 2 रॉड डीप करायचे. 2 रॉड डीप केल्यानंतर त्या 2 रॉडला कॅथोड आणि ॲनोड दोन्ही कार्बनचे रॉड डीप केले तरी चालेल. दोन्ही रॉडला मेटॅलिक वायरने बॅटरीला जोडायचे आणि बॅटरीला जोडल्यानंतर स्विच ऑन करायचं आहे. स्विच ऑन केल्यानंतर इलेक्ट्रिक करंट काय करेल? इलेक्ट्रॉनला फ्लो करेल, फोर्स करेल फ्लो व्हायला. कुठून? द इलेक्ट्रिक करंट फोर्स इलेक्ट्रॉन्स टू पास फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. इथे ॲनोड कोण आहे? जिथे
ऑक्सिडेशन होत असेल त्याला म्हणायचं ॲनोड, आणि जिथे रिडक्शन होत असेल त्याला म्हणायचं कॅथोड. मग ॲनोडकडून कॅथोडकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. कशामुळे? इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रॉन्सला फोर्स करते पास होण्यासाठी फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. मग इथे ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्जकडून इलेक्ट्रॉन कुठे फ्लो होतात? नेगेटिव्ह चार्जकडे थ्रू एक्सटर्नल सर्किट, वायरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होतात. आता बघा इथे इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टेन सोडियम क्लोराईड. त्यानंतर पुढे आपल्याला ॲक्व्यस सोडियम क्लोराईड सुद्धा बघायचं आहे. एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टेन सोडियम क्लोराईड. कन्स्ट्रक्शन आधी बघूया सेलचं. द इलेक्ट्रोलिटिक सेल कन्सिस्ट ऑफ कंटेनर. एक कंटेनर असतो, त्या कंटेनरमध्ये सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घ्यायचं. सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ड्रॉप डीप करायचे. मग बघा इथे इलेक्ट्रोलिटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच फ्यूज NaCl इज प्लेस. 2 ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स आर इमर्स इन इट. 2 ग्रॅफाइटचे इलेक्ट्रोड त्यामध्ये टाकायचे. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर. त्यांना कशाने कनेक्ट करायचं आहे? मेटॅलिक कॉपरच्या वायरने कनेक्ट करा. मेटॅलिक वायर टू अ सोर्स ऑफ डायरेक्ट इलेक्ट्रिक करंट, म्हणजे बॅटरीला जोडा. that is a battery. Okay, the carbon electrodes connected to positive terminal of the battery. Carbon electrode positive terminal ला जोडायचे. the carbon electrode connected to positive terminal of battery म्हणजे anode, and that of connected to negative terminal of battery is known as cathode. परत बघा इथे काय आहे? the carbon electrode connected to positive terminal of battery is anode, and the electrode that is connected to negative terminal of battery it is cathode. Okay, मग आता इथे कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा. दिलं इथे रिॲक्शन ऑकरिंग इन द सेल. आता या इलेक्ट्रोलाइटिक सेलमध्ये काय रिॲक्शन होतात बघा. NaCl ला फ्यूज NaCl मध्ये काय असतील? कॅटायन आणि ॲनायन. फ्यूज्ड NaCl कंटेनिंग Na+ अँड Cl- आयन. मग Na+ कोणाकडे अट्रॅक्ट होईल? Na+ attracted towards negative electrode, positively charged ions attracted towards negative electrode, and negatively charged ions attracted towards positive electrode. कधी आयुष्यात पाहिले का पॉझिटिव्ह कडे जातो? नाही. नेगेटिव्ह कडे जाईल का? नाही. निसर्गाचा नियम आहे तो. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कडेच जाईल आणि नेगेटिव्ह पॉझिटिव्ह कडेच जाईल. बरोबर आहे. सो Na+ ions get attracted towards negative electrode and Cl- ions get attracted towards positive electrode. इथे पॉझिटिव्ह कोण आहे? ॲनोड, आणि नेगेटिव्ह कोण आहे? कॅथोड. ॲनोडकडे कोण जाईल? Cl- आणि कॅथोडकडे कोण जाईल? Na+. ओके, डायग्राममध्ये बघा इथे कार्बन ॲनोड पॉझिटिव्ह, ॲनोडकडे कोण गेला? Cl गेला, आणि कार्बन कॅथोड नेगेटिव्ह आहे, नेगेटिव्हकडे कोण गेला? Na+ गेला. बरोबर आहे. मग आता इथे Na+ आणि Cl- ऑक्सिडेशन रिडक्शन होईल. मग रिॲक्शन काय होतील बघा. फ्यूज NaCl कंटेन्स Na+ and Cl- ions which are freely mobile. When potential is applied, cathode attracts Na+ ions. Cathode means negatively charged. Cathode attracts Na+ ions and anode attracts Cl- ions. As there are charged particles, their migration results in an electric current. Because of Na+ and Cl- ions contains ions, positively charged and negatively charged ions. As these are charged particles, their migration results in an electric current. When these ions reach the respective electrodes, जेव्हा हे आयन्स त्या इलेक्ट्रोडवरती जातील त्यावेळेस काय होतं? when these ions reach the respective electrodes, they are discharged according to the following reactions. मग Na+ काय होईल? Na+चं डिस्चार्ज झाल्यानंतर Na+ मध्ये Na+चं रिडक्शन होतं आणि Cl- ऑक्सिडेशन होतं. Na+ कोण आहे? सॉरी, पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड कोण आहे? कॅथोड कोण आहे? नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड आहे. नेगेटिव्ह चार्जकडे कोण जाईल? Na+. म्हणजे Na+चं काय होईल? रिडक्शन होईल. कॅथोडकडे जातोय ना, रिडक्शन होईल. आणि ॲनोड म्हणजे मगाशीच सांगितलं मी, ॲनोडकडे ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवरती रिडक्शन होतं, ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं. ॲनोडकडे कोण अट्रॅक्ट होतोय? Cl- म्हणजे Clचं काय होणार? ऑक्सिडेशन. आणि कॅथोडकडे कोण अट्रॅक्ट होतोय? Na+. मग Na+चं काय होणार? रिडक्शन. कॅथोडवरती रिडक्शन होतं, ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं. ओके, सो कुठे होतं आपण इथे? सॉरी, वेन पोटेन्शियल इज अप्लाइड कॅथोड अट्रॅक्ट्स Na+. ज्यावेळेस करंट अप्लाय केला जातो, ज्यावेळेस मेटॅलिक वायर बॅटरीला जोडली जाते आणि स्विच ऑन केला जातो, त्यावेळेस कॅथोड अट्रॅक्ट्स Na+ ions अँड
Anode attracts Cl minus ions. As these are charged particles, their migration results in an electric current. When these ions reach the respective electrode, ज्यावेळेस हे ions respective त्या इलेक्ट्रोडकडे जातात, they are discharged according to the following reaction. मग आता इथे बघा ऑक्सिडेशन रिएक्शन काय आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड. Cl मायनस आयन्स मायग्रेट टू एनोड. जेवढे त्या फ्यूज NaCl मध्ये Cl मायनस आहेत ते सगळे कुठे जातील, एनोडकडे जातील. Cl मायनस आयन्स मायग्रेट टू एनोड. ईच Cl मायनस आयन्स दॅट रिचेस एनोड. जेवढे Cl मायनस आयन एनोडकडे जातील तेवढ्या Cl मायनसचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. ईच Cl मायनस आयन्स रिचेस एनोड गिव्ज 1 इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस करतील, Cl इलेक्ट्रॉन लॉस करेल. leaves 1 electron. Each Cl minus ions that reaches anode gives 1 electron to anode. anode वरती एक इलेक्ट्रॉन लॉस करेल Cl मायनस. इट ऑक्सिडायझेस टू न्यूट्रल Cl ॲटम. मग Cl ने इलेक्ट्रॉन एनोडवरती लॉस केल्यानंतर Cl मायनसचा न्यूट्रल क्लोरीन ॲटम होतो प्रायमरी प्रोसेसमध्ये. मग एक क्लोरीन ऑक्सिडाइज झाल्यानंतर तयार झाल्यानंतर असे क्लोरीनचे बरेच ॲटम तयार होतात. मग 2 क्लोरीन ॲटम एकत्र आल्यानंतर क्लोरीन गॅस तयार होतो. म्हणजेच ॲनोडवरती कुठला गॅस तयार होतो, Cl मायनस पासून क्लोरीन गॅस तयार होतो. कुठे, ॲनोडवरती. ही झाली ॲनोडची रिएक्शन. मग इथे बघा Cl मायनस आयन्स migrates to anode. Each Cl minus ions that reaches anode gives 1 electron to anode. It oxidizes to neutral chlorine atom in primary process. 2 Cl atoms then combines to form chlorine gas in the secondary process. मग इथे बघा रिएक्शन दिले. 2 Cl minus gives Cl gas plus Cl gas by loss of एक क्लोरीन एक इलेक्ट्रॉन लॉस करतो. मग 2 क्लोरीन आयन किती इलेक्ट्रॉन लॉस करतील, 2 इलेक्ट्रॉन. दिस इज प्रायमरी प्रोसेस. मग 2 क्लोरीन ॲटम एकत्र आल्यानंतर क्लोरीन गॅस तयार होईल सेकंडरी प्रोसेसमध्ये. आणि नेट रिएक्शन काय येईल मग, 2 Cl minus gives chlorine gas plus loss of 2 electron. दिस इज ओव्हरऑल ऑक्सिडेशन. रिडक्शन काय होतं बघा, रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. द इलेक्ट्रॉन सप्लाइड बाय बॅटरी. बॅटरीने इलेक्ट्रॉन सप्लाय केले, कुणी क्लोरीन आयनने ॲनोडकडे इलेक्ट्रॉन लॉस केले. आता त्या ॲनोडकडून इलेक्ट्रॉन कुठे जातील, कॅथोडकडे. मग त्या इलेक्ट्रॉनला पास करण्यासाठी काय होणार, बॅटरी फोर्स करेल इलेक्ट्रॉनला. बॅटरी काय म्हणेल इलेक्ट्रॉनला, चल फ्लो हो, कुठून, ॲनोडकडून कॅथोडकडे जा. बॅटरीमध्ये जो फोर्स आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, तो इलेक्ट्रॉनला फ्लो करेल, फोर्स करेल पास होण्यासाठी. सो इलेक्ट्रॉन्स फ्रॉम ट्रान्सफर फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. इथे Cl मायनस आयन्स मायग्रेट टू ॲनोड. रिडक्शन बघतोय आपण. द इलेक्ट्रॉन सप्लाइड बाय द बॅटरी आर यूज इन कॅथोडिक रिडक्शन. इच Na प्लस आयन्स दॅट रिचेस कॅथोड. मग त्या फ्यूज NaCl मध्ये जेवढे Na प्लस असतील ते कॅथोडकडे रीच होतील. कॅथोडकडे रीच झालेले Na प्लस काय करतील, ॲनोडकडून कॅथोडकडे जे इलेक्ट्रॉन आलेले आहेत ते Na प्लस आयन्स कॅथोडवरचे इलेक्ट्रॉन गेन करतील, ॲक्सेप्ट करतील. आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर Na प्लस पासून न्यूट्रल सोडियम मेटॅलिक सोडियम तयार होईल. सो कॅथोड ॲक्सेप्ट अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द, कुठे आलेलो आपण, परत बघूया. द इलेक्ट्रॉन सप्लाइड बाय द बॅटरी आर यूज्ड इन कॅथोडिक रिडक्शन. इच Na प्लस आयन्स दॅट रिचेस cathode accept an electron from the cathode and reduces to metallic sodium. To balance electrons, the reduction half reaction is multiplied by 2. मग आता इथे वरती 2 Cl आहेत ना, मग इथे 2 Na प्लस येण्यासाठी रिडक्शन हाफ रिएक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं. डायरेक्ट काय, 2 Na प्लस प्लस गेन ऑफ इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन सोडियम आयनने कुठून घेतले, की ॲनोडकडून कॅथोडकडे आलेले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते Na प्लसने कॅथोडकडून इलेक्ट्रॉन गेन केले आणि न्यूट्रल सोडियम मेटल तयार झाला. मग आता नेट सेल रिएक्शन काय, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन अँड रिडक्शन हाफ रिएक्शन. समेशन ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन अँड रिडक्शन हाफ रिएक्शन, इट इज नोन ॲज नेट सेल रिएक्शन. मग नेट सेल रिएक्शन आपण त्यांचं समेशन करूया. 2 Cl मायनस गिव्स Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे. 2 Na प्लस प्लस गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स 2 Na लिक्विड. रिडक्शन ऑफ रिएक्शन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. शिल्लक काय राहिलं मग, 2 Na प्लस प्लस 2 Cl मायनस गिव्स 2 Na लिक्विड प्लस Cl2 गॅस. ओव्हरऑल रिएक्शन. दिस इज ॲन ओव्हरऑल रिएक्शन. ओके. मग आता पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे, रिझल्ट काय आहे, एक्सपेरिमेंटचा रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टेन सोडियम क्लोराईड. अ पेल ग्रीन Cl2 गॅस इज रिलीज ॲट ॲनोड. ॲनोडवरती कुठला गॅस रिलीज होत आहे, क्लोरीन गॅस.
पेल ग्रीन क्लोरीन गॅस इज रिलीज ॲट ॲनोड आणि सोडियम कुठे डिपॉझिट होतं आहे कॅथोडकडे. मग त्याचा कलर काय आहे, मोल्टेन सिल्वरी व्हाईट सोडियम इज फॉर्म्ड ॲट कॅथोड. ॲनोडकडे कोण तयार झाला, क्लोरीन गॅस. कॅथोडकडे मोल्टेन सिल्वरी व्हाईट सोडियम तयार झाला, ओके, कॅथोडकडे. अँड डिकम्पोजिशन ऑफ सोडियम क्लोराईड NaCl इंटू मेटॅलिक सोडियम अँड Cl2 इज नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. का, कारण हा इलेक्ट्रोलिटिक सेल आहे. कुठला सेल आहे, इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन होते आणि गॅल्व्हनिक सेलमध्ये स्पॉन्टेनियस रिॲक्शन. सो डिकम्पोजिशन ऑफ NaCl इंटू मेटॅलिक सोडियम अँड क्लोरीन इज नॉन स्पॉन्टेनियस. द इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाइड बाय द बॅटरी फोर्सेस द रिॲक्शन टू ऑकर्स. ओके, सो दिस इज इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टेन सोडियम क्लोराईड. आता ॲक्वेस सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस बघूया. इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस सोडियम क्लोराईड. तेच ॲपरेटस यूज करायचे, फक्त मोल्टेन सोडियम क्लोराईडच्या जागेवरती हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड यूज करायचे. आणि कार्बन रॉडच्या ऐवजी प्लॅटिनम किंवा ग्रॅफाईट रॉड, इथे बघूया आपण ग्रॅफाईट रॉड का प्लॅटिनम रॉड यूज करायचे ते बघूया. एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड. मग इथे कॅथोडकडे 2 रिॲक्शन होतात आणि ॲनोडकडे 2 रिॲक्शन होतात. कॅथोडवरती कुठल्या रिॲक्शन होतात, 2 रिॲक्शन. कुठल्या, ऑक्सिडेशन. कॅथोडवरती 1 रिॲक्शन होते. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये कॅथोडवरती 1 रिॲक्शन होते आणि ॲनोडवरती 1 रिॲक्शन होते. मोल्टेन सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करताना कॅथोडवरती 1 रिॲक्शन होते आणि ॲनोडवरती 1 रिॲक्शन होते. पण ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करताना कॅथोडवरती 2 रिॲक्शन कॉम्पीट होत असतात आणि ॲनोडवरती 2 रिॲक्शन कॉम्पीट होत असतात. मग त्या रिॲक्शन कुठल्या आहेत त्या बघूया. सो एक्सप्लेन इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ NaCl. पहिला पॉईंट, मॉडरेटली कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस सोल्युशन ऑफ NaCl इज टेकन इन ॲन इलेक्ट्रोलिटिक सेल. त्या कंटेनरमध्ये इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये कुठलं सोल्युशन घ्यायचं आहे, मॉडरेटली कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस सोल्युशन ऑफ NaCl इज टेकन इन ॲन इलेक्ट्रोलिटिक सेल. 2 ग्रॅफाईट इलेक्ट्रोड्स आर इमर्स इन इट. त्यामध्ये काय टाकायचे आहेत, 2 ग्रॅफाईटचे इलेक्ट्रोड्स टाकायचे आहेत. 2 ग्रॅफाईट इलेक्ट्रोड्स आर इमर्स इन इट. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर टू अ सोर्स ऑफ बॅटरी. आणि त्या 2 इलेक्ट्रोडला मेटॅलिक वायरने कशाला जोडायचं आहे, सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट इज बॅटरी. द वॉटर इन्व्हॉल्ड इन इलेक्ट्रोलिसिस of aqueous sodium chloride leads to electrode reactions that differ from electrolysis of molten sodium chloride. या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड, ॲक्वेस सोल्युशन म्हणजे त्यामध्ये पाणी सुद्धा आहे. मग पाणी असल्यामुळे वॉटरसुद्धा इलेक्ट्रोलिसिस रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्ड होतं. द वॉटर इन्व्हॉल्ड इन इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड leads to electrode reaction that differ from electrolysis of molten sodium chloride. आता इथे बघूया, पहिलं दिलेलं आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. कॅथोडवरती रिडक्शन होतं, ॲनोडवरती ऑक्सिडेशन. मग कॅथोडवरती काय होते बघूया, रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. ॲट कॅथोड 2 रिडक्शन रिॲक्शन्स कॉम्पीट. कॅथोडवरती किती रिॲक्शन सुरुवातीलाच सांगितले आहेत, ॲक्वेस सोडियम क्लोराईडचं इलेक्ट्रोलिसिस करताना 2 रिॲक्शन होतात आणि मोल्टेन सोडियम क्लोराईडच्या रिॲक्शन करताना कॅथोडवरती 1 आणि ॲनोडवरती 1. पण ॲक्वेस सोल्युशनचं इलेक्ट्रोलिसिस करताना कॅथोडवरती 2 आणि ॲनोडवरती 2. मग बघूया, ॲट कॅथोड 2 रिडक्शन रिॲक्शन्स कॉम्पीट. मग कुठली, रिडक्शन ऑफ सोडियम आयन टू मेटॅलिक सोडियम. पहिलं सोडियम आयनचं रिडक्शन होऊन मेटॅलिक सोडियम तयार होतं. बघूया इथे Na++ गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन गिव्स Na सॉलिड. मग इथे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं आहे E0 म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल -2.71 व्होल्ट आहे. आणि दुसरी रिॲक्शन आहे रिडक्शन ऑफ वॉटर टू हायड्रोजन गॅस. सोडियम क्लोराईडमध्ये पाणी आहे, ॲक्वेस सोल्युशन आहे ना, मग सोडियम क्लोराईडमध्ये Na+चं रिडक्शन झालं आणि त्या सोडियम क्लोराईडमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचं सुद्धा रिडक्शन होतं आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. कसा होतो बघा, रिडक्शन ऑफ वॉटर टू हायड्रोजन गॅस, 2H2O लिक्विड गेन्स 2 इलेक्ट्रॉन्स टू प्रोड्यूस 2OH- हायड्रोजन गॅस. आणि याची स्टँडर्ड रिडक्शनची व्हॅल्यू किती आहे, -0.83. ह्याच्यामध्ये स्टँडर्ड रिडक्शनची व्हॅल्यू जास्त कोणाची आहे, -2.71 जास्त आहे का -0.83 जास्त आहे. मग बघा खाली दिलेला आहे,
द स्टँडर्ड पोटेन्शियल फॉर रिडक्शन ऑफ वॉटर इज हायर. नेगेटिव्ह आहे ना. -2.71 is greater or -0.83. -0.83 is greater than -2.7. Negative sign आहे. Okay. The standard potential for reduction of water is higher than that of reduction of Na plus. Hence, मग ज्याची व्हॅल्यू जास्त असेल ती रिॲक्शन इलेक्ट्रोलिसिसमध्ये होईल. Hence, water has much greater tendency to get reduced because it has higher reduction potential. E0 value, higher E0 value ज्याची जास्त आहे त्याचंच रिडक्शन होईल. So thus water has the standard potential for reduction of water is higher than that of reduction of Na plus. Hence water has much greater tendency to get reduced than Na plus ion. Therefore reduction of water is the cathodic reduction when aqueous NaCl is electrolyzed. aqueous NaClचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर कुठली रिडक्शन रिॲक्शन होईल. वॉटरपासून हायड्रोजन गॅस तयार होईल. आता ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन बघा. ॲट ॲनोड 2 ऑक्सिडेशन रिॲक्शन्स कॉम्पीट. फर्स्ट वन इज ऑक्सिडेशन ऑफ Cl-2 क्लोरीन गॅस अँड सेकंड वन इज ऑक्सिडेशन ऑफ वॉटर टू ऑक्सिजन गॅस. मग Cl- ऑक्सिडेशन झाल्यानंतर 2Cl- produces Cl2 gas by loss of 2 electron and standard oxidation potential is -1.36. and waterचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर 2H2O liquid gives O2 gas plus 4H plus by loss of 2 electron and standard oxidation potential किती आहे -0.4 volt. मग इथे हायर व्हॅल्यू कुठली आहे -0.4 ना. बट इट इज एक्सपेरिमेंटली फाउंड दॅट इथे आता वॉटरचं ऑक्सिडेशन होणार नाही. एक्सपेरिमेंटली ज्यावेळेस ॲपरेटसमध्ये पाहिलं गेलं एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट द ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक प्लेस ॲट ॲनोड इज द ऑक्सिडेशन ऑफ क्लोरीन गॅस. इथे वॉटरचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे वॉटरचं ऑक्सिडेशन दोन्ही रिॲक्शन वॉटरच्या होतील का. कॅथोडवरती वॉटरचं रिडक्शन झालं आणि हायड्रोजन गॅस तयार झाला. मग ॲनोडवरती सुद्धा वॉटरचीच रिॲक्शन होईल का. नाही. एक्सपेरिमेंटली काय फाउंड केलं द ऑक्सिडेशन दॅट ऑकर्स ॲट ॲनोड इज द ऑक्सिडेशन ऑफ क्लोरीन आयन इंटू क्लोरीन गॅस. मग इथे बघा पुढे रिझन दिलेलं आहे. The standard electropotential for oxidation of water is greater than that of Cl- ions or water has greater tendency to undergo oxidation. Hence, anode half reaction would be oxidation of water. However, पुढे बघा आता दिलेला आहे. However, experimentally have shown that the gas produced at the anode is Cl2 gas, not O2 gas. एक्सपेरिमेंटली फाउंड केल्यानंतर ॲनोडवरती कुठला गॅस तयार झालेला होता क्लोरीन गॅस तयार झालेला. जरी वॉटरची स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त असली तरी ॲनोडवरती कुठला गॅस तयार झालेला क्लोरीन गॅस. दिस सजेस्ट दॅट ॲनोड रिॲक्शन इज ऑक्सिडेशन ऑफ Cl- टू क्लोरीन गॅस. दिस इज बिकॉज ऑफ द ओव्हर व्होल्टेज. कशामुळे झालं हे ओव्हर व्होल्टेजमुळे. सो नेट सेल रिॲक्शन काय येईल ऑक्सिडेशन काय झालं 2Cl- gives Cl2 plus 2 electron and reduction काय झालं 2H2O plus gain of 2 electron gives H2 plus OH- 2OH- reduction and net cell reaction काय येईल 2 electron will get cancelled. So it gives 2Cl- plus H2O 2H2O gives Cl2 gas plus H2 gas. मग इथे कॅथोडवरती कुठला गॅस तयार होत आहे H2 गॅस आणि ॲनोडवरती Cl2 गॅस आणि हा 2OH- शिल्लक राहिला बघा कॅथोडवरती. कॅथोडवरती कोण तयार झाला OH- सॉरी कॅथोडवरती नाही कॅथोडवरती बरोबर आहे. OH- कुठं तयार झाला कॅथोडवरती आणि Na+चं रिडक्शन झालंच नाही. मग तो Na+ शिल्लक राहिलेला बघा इथे Na+ शिल्लक राहिलं आहे ना. इथे कॅथोडवरती Na+ शिल्लक राहिलं कारण वॉटरचं रिडक्शन झालं आहे आणि OH- तयार झालेला आहे. तो OH- तयार झालेला आहे Na+ बरोबर कंबाईन होतो आणि कंबाईन झाल्यानंतर Na+ अँड OH- प्रोड्युसेस NaOH. सो electrolysis of aqueous solution of sodium chloride is used to prepared sodium hydroxide. मग या इलेक्ट्रोलिसिसचा यूज कशासाठी केला होतो सोडियम हायड्रॉक्साईड तयार करण्यासाठी. शेवटी दिलेला आहे रिझल्ट काय आहे रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ aqueous solution of sodium chloride. हायड्रोजन gas is liberated at cathode, chlorine gas is liberated at anode because Na+ ions remains unreacted. Na+ ions remains unreacted कुठे कॅथोडवरती and OH- ions are formed at cathode. NaCl solution is converted to NaOH solution. ओके. सो दिस इज इलेक्ट्रोलिसिस. दोन इलेक्ट्रोलिसिस पाहिलं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे
हाऊ विल यू कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता पुढे सगळे फॉर्म्युलेज आहेत. हे तुम्हाला हा क्वेश्चन विचारणार नाही, याच्यावरती प्रॉब्लेम विचारतील. हे सगळे फॉर्म्युलेज आहेत. पहिला फॉर्म्युला आधी बघूया काय थिअरी आहे. हाऊ विल यू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट सोल्युशन युजिंग रिॲक्शन स्टॉइचियोमेट्री. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कशी फाइंड आउट करणार. द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इट इज नोन ॲज कुलम. 1 coulomb is the quantity of electricity transported in 1 second by the current of 1 ampere. Q is equal to IT. 1 coulomb. Q means coulomb. Q means coulomb. And coulomb is defined as, coulomb ची definition काय आहे. Q means coulomb and 1 coulomb is defined as the quantity of electricity transported in 1 second by the current of 1 ampere. That is known as quantity of electricity. So, how will you calculate the quantity of electricity passed during electrolysis of a salt solution using reaction stoichiometry? बघा फॉर्म्युला आहे हा क्वेश्चन विचारणार हा फॉर्म्युला लक्षात ठेवत आहे. टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी Q. Q म्हणजे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड द युनिट इज कुलम. द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी Q passed during electrolysis, the amount of current I pass through the cell is measured. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी अमाऊंट ऑफ करंट मेजर करावा लागतो. पास थ्रू द सेल, सेलमधून पास केलेला करंट तो मेजर करावा लागतो अँड टाईम मेजर करावा लागतो. द अमाऊंट ऑफ करंट आय पास थ्रू द सेल इज मेजर्ड अँड टाईम टी फॉर विच द करंट इज पास इज नोटेड. सो देअरफॉर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. Q इज इक्वल टू आय इंटू टी. Qचे युनिट coulomb, I is a ampere, T is a second. So Q is equal to IT. This is the quantity of electricity. First formula. पहिला formula काय Q is equal to IT. Okay. Now, how will you calculate the moles of electrons passed? Moles of electrons passed and mass of substance produced during electrolysis. आत्ताच electrolysis केलं आपण. मोल्टेन सोडियम क्लोराइड आणि ॲक्वेस सोडियम क्लोराइड याचं इलेक्ट्रोलिसिस केलं, त्याच्यासाठी करंट पास केला ना, इलेक्ट्रिसिटी पास केली. किती वेळ लागला त्यासाठी, तो टाइम. ओके. मग इथे हाऊ विल यू कॅल्क्युलेट द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास अँड मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस, हे डिटरमाइन करण्यासाठी कोणते फॉर्म्युला आहेत. हाऊ विल यू कॅल्क्युलेट मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास अँड मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ अ सॉल्ट सोल्युशन युजिंग रिॲक्शन स्टॉइचियोमेट्री. मग इथे सेकंड फॉर्म्युला बघा. फक्त Qला 96500 ने डिवाइड करायचे. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास मिळेल. सो कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास कसं करायचं आहे. Qला कशाने डिवाइड करायचं आहे. 96500. त्याला म्हणतात 1 फॅरेडे. 1 फॅरेडे इज इक्वल टू Q इज इक्वल टू 96500. 1 coulomb is equal to 96500 and 1 coulomb is equal to 1 फॅरेडे. आणि 1 coulomb ची व्हॅल्यू काय आहे. 965 सॉरी Q ची व्हॅल्यू आहे IT ना. ओके. Q इज इक्वल IT. सो 96500 इट इज नोन ॲज 1 फॅरेडे. ओके. मग आता इथे बघा कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट कसं करायचं बघा. टोटल चार्ज पास इज Q. टोटल चार्ज पास इज Q. The charge of 1 mole of electron is एका 1 mole इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो. द चार्ज ऑफ 1 mole of electron is 96500 coulomb. टोटल चार्ज पास किती आहे. टोटल चार्ज पास इज Q coulomb and the charge of 1 mole of electron is एका 1 mole इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो. The charge of 1 mole of electron is 96500 and it is known as 1 Faraday. The charge of 1 mole of electron is 96500 coulomb. It is referred to as 1 Faraday. 96500 it is known as 1 Faraday. Hence, moles of electrons actually pass. Moles of दूसरा फॉर्म्युला बघा. हा दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवा. Moles of electrons actually pass is equal to Q upon 96500. This is the moles of electrons actual pass. Now, third formula. Calculation of moles of product form. Moles of product form. त्याचा फॉर्म्युला बघा. The stoichiometry of half reaction indicates the moles of electrons passed and moles of product form.
स्टॉइचियोमेट्री हाफ रिॲक्शन इंडिकेट्स. आत्ता आपण हाफ रिॲक्शन Na प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स Na. हाफ रिॲक्शन होती ना, मग इथे तसंच आहे. द स्टॉइचियोमेट्री ऑफ हाफ रिॲक्शन इंडिकेट्स. हाफ रिॲक्शन काय इंडिकेट करते? द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट. इथे बघा, आता रिॲक्शन दाखवतो मी. इथे Na प्लस, कुठली रिॲक्शन बघूया आपण, सॉरी Na प्लस, बरोबर आहे. रिडक्शन हाफ रिॲक्शन, सोडियमचं रिडक्शन केल्यानंतर Na प्लस, त्याचं रिडक्शन होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज लागली हो? एका Na प्लसचं रिडक्शन करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन लागला. मग एका सोडियम आयनचं रिडक्शन केल्यानंतर किती मोल Na तयार झाले? 1 मोल ऑफ Na तयार झाला, बरोबर आहे. मग तोच आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. बघा इथे कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास, तो पाहिला आपण. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास Q/96/00. आता कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. द स्टॉइचियोमेट्री ऑफ हाफ रिॲक्शन इंडिकेट्स द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट अँड मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट, किती मोल इलेक्ट्रॉन पास केले आणि इलेक्ट्रॉन पास केल्यानंतर किती मोल्स प्रॉडक्ट तयार झाला. ओके, सो देअरफोर फ्रॉम दिस वी विल फाइंड मोल रेशो. सॉरी, ह्याच्यावरून मोल रेशो कसा डिटरमाइन केला तो बघा. एक मिनिट. मोल रेशोचा फॉर्म्युला बघा काय आहे. मोल रेशो इज इक्वल टू moles of product form in half reaction divided by moles of electrons required in half reaction. Moles of product form in half reaction divided by moles of electrons required in half reaction. गेली 1.5 तास मी 11वीचा सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे. गेली 1.5 तास मी बडबड करतोय, त्यामुळे डिस्टर्बन्स आला, सॉरी. परत एकदा बघा. कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. द स्टॉइचियोमेट्री ऑफ हाफ रिॲक्शन इंडिकेट्स द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट अँड मोल्स ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म. हाफ रिॲक्शन काय इंडिकेट करते? ती रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी किती मोल्स इलेक्ट्रॉन्स लागतात आणि किती मोल प्रॉडक्ट तयार होतो. सो देअरफोर फ्रॉम दिस वी विल फाइंड मोल रेशो which is given by mole ratio is equal to, mole ratio चा फॉर्म्युला बघा, moles of product form in half reaction and moles of electrons required in half reaction. मगाच्या रिॲक्शनला Na प्लस प्लस इलेक्ट्रॉन गिव्स Na. किती मोल Na तयार झालेला? 1 मोल, बरोबर आहे. आणि किती मोल इलेक्ट्रॉन लागलेले? 1. सो मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन हाफ रिॲक्शन 1 डिवाइडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन हाफ रिॲक्शन 1. सो 1 डिवाइडेड बाय 1, दिस इज मोल रेशो. सो मोल रेशोचा फॉर्म्युला काय आहे? मोल रेशो हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मोल रेशो इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन हाफ रिॲक्शन डिवाइडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन हाफ रिॲक्शन अँड देअरफोर मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. आता मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्मचा फॉर्म्युला काय बघा. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास. वरती काढलाय बघा, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास्ट. पहिलाच फॉर्म्युला, moles of electrons actually passed into mole ratio. So moles of product form is equal to moles of electrons actually passed काय आहे? Q divided by 96/00 into mole ratio. moles of product form चा फॉर्म्युला काय आहे? Q upon 96/00 into mole ratio. आणि moles of product form, moles of product form परत Q ची व्हॅल्यू काय आहे? I into T. Q is equal to I into T. So therefore moles of product form is equal to I into T divided by 96/00 into mole ratio. ओके, आता शेवटचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युलास बाकीचे वरचे फॉर्म्युले सगळे लक्षात नाही ठेवले तरी चालतील. शेवटचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस. आता जो आपण फॉर्म्युला मोल्स ऑफ प्रॉडक्ट काढलेला ना, त्या मोल्स ऑफ प्रॉडक्टला फक्त मोलार मासने मल्टिप्लाय करायचं. काय येईल? मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस. मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस किंवा मास ऑफ प्रॉडक्ट प्रोड्यूस इज कॅल्क्युलेटेड ॲज मास ऑफ प्रॉडक्ट W कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज W इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रॉडक्ट इंटू मोलार मास ऑफ प्रॉडक्ट. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इंटू मोलार मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. सो W इज इक्वल टू mass of product form is equal to
IT/96/00 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. ओके, हा शेवटचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. इथे आपण थांबूया. आपण उद्या इलेक्ट्रोलिटिक सेल्स बघायचे आहेत. 2 फॉर्म्युलेज अजून आहेत, ते 2 फॉर्म्युले आपण उद्या बघूया.